नमस्कार, संगीताज लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण इथे पाठीमागच्या गळ्याची डिझाईन पाहणार आहोत. तर इथे मी मापे टाकून पाठीमागचा भाग कटिंग करून घेतलेला आहे. ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 13.5 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच घेऊन इथे मी 14.5 इंचावर माप टाकून घेतलेले आहे. 36 छातीचा ब्लाऊज आहे आणि पाठीमागच्या गळ्याची उंची कमी आहे, तर त्याच्यासाठी इथे मी शोल्डर 6 इंच घेतलेले आहे. नाहीतर तुम्ही 36 छातीसाठी 5 इंच शोल्डर घ्यायची आणि मुंड्यासाठी देखील मी 6 इंच घेतलेले आहे. इथे मी पाठीमागच्या गळ्याची उंची 8 इंच ठेवलेली आहे आणि पाठीमागच्या गळ्याची रुंदी 3 इंच. 36 छातीचा ब्लाऊज आहे, तर 36चा चौथा 9 इंच अधिक 2 इंच मार्जिनचे घेतलेले आहे आणि कमर आहे 28 इंच. त्याच्या मापाने इथे मी मापे टाकून घेतलेले आहेत. पाठीमागच्या टक्सची मी रुंदी 5 इंच ठेवलेली आहे आणि उंची 5 इंच. मुंड्यासाठी इथे मी 1 इंच घेऊन गोलाई देऊन घेऊन कटिंग करून घेतलेला आहे. इथे मी पाठीमागच्या गळ्याचा आकार काढून घेते. ते ब्लाऊज पीसचा जो कापड आहे कटिंग करून घेतलेला त्याच्यावरती ठेवून मी आधी शिलाई करून घेते. इथे मी शिलाई करून एक्स्ट्राचा जो कापड आहे तो कटिंग करून घेतलेला आहे. आता आपल्याला इथे पाठीमागचा गळ्याची कॅनव्हास पेपरवरती गळा काढून घ्यायचा आहे. तर इथे मी जे अस्तरची कटिंग आहे ते ठेवून घेतलेले आहे आणि साईडून पेनने आकार काढून घ्यायचा. ब्लाऊज पीसची जी बॉर्डर आहे त्याच्यामध्ये आपल्याला डिझाईन बनवायचे आहे. तर मी इथे पुढच्या साईडला 1.5 इंचावर माप टाकून घेते. व्यवस्थित आकार काढून घ्यायचा आणि कटिंग करून घ्यायचे. त्याच्यानंतर साडीची जी बॉर्डर आहे त्याच्यावरती ठेवून आपल्याला तयार करून घ्यायचा आहे गळा. इथे मी कॅनव्हास पेपर ठेवून घेऊन साईडून शिलाई करून घेते. गळ्याच्या साईडचा जो एक्स्ट्राचा कापड आहे तो कटिंग करून टाकायचा. त्याच्यानंतर आपल्याला इथे ब्लाऊजवर ठेवून तयार करून घ्यायचा आहे गळा. तर इथे मी पहिल्यांदा उलट्या साईडून ठेवून घेतलेला आहे. आपल्याला बाहेरच्या साईडला परतवून घ्यायचा आहे. जी गळा आपण बनवून घेतलेला आहे तो. व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची. त्याच्यानंतर आतल्या साईडला कट देऊन घ्यायचे, म्हणजे गळा व्यवस्थित परतवतो आतल्या साईडला. इथे मी बाहेरच्या साईडला गळा परतवून घेऊन साईडून शिलाई करून घेते.
व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची. आतला जो अस्तर असतो तो बाहेरच्या साईडून दिसला नाही पाहिजेत. अशा प्रकारे आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर इथे मी बाहेरच्या साईडून अजून एक वेळा शिलाई करून घेते. इथे आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. इथे मी साईडून गोल्डनची लेस लावून घेते. त्याच्यासाठी इथे मी गोल्डन धागा लावून घेतलेला आहे, म्हणजे आपल्या लेसवरती धागा शिलाई दिसणार नाही. लेसवरती डबल शिलाई देऊन घ्यायची. अशा प्रकारे आपल्याला दुसऱ्या साईडला देखील लेस लावून घ्यायची आहे. इथे मी लेसवरती डबल शिलाई देऊन घेते. इथे मी टक्स मारून 1.5 इंचाचं कमरपट्टी कटिंग करून घेतलेली आहे आणि वरच्या साईडून पहिल्यांदा आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे. जिथे टक्स येते तिथे आपल्याला इथे छोटीशी प्लेट देऊन घ्यायची आहे, त्याच्यामुळे कमरपट्टी व्यवस्थित बसते. त्याच्यानंतर वरच्या साईडून दाबटीप देऊन घ्यायची आणि आतल्या साईडला परतवून घ्यायचे आणि रनिंग शिलाई देऊन घ्यायची. इथे मी पाठीमागच्या गळ्याची डिझाईन झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि मधल्या साईडला मी गोल्डनची बटन लावून घेतलेले आहेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहील.